केलं का? शेतकरी मित्रांनो नमस्कार, महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण जो आहे तो या ठिकाणी राईट वॉटर या सोलार पंपाचा आपण रिव्ह्यू पाहणार आहोत। या ठिकाणी 30 मीटर हेडचा 5 HP चा पंप बसवलेला आहे। बघू शकता हा पाणी कशा पद्धतीत मारतोय। या ठिकाणी ही 2.5 इंची 75 mm ची डिलिव्हरी आहे आणि अत्यंत प्रेशरनं अशा पद्धतीत पाणी मारतो। विहिरीमध्ये सुद्धा जे आहे ते पाणी अशा पद्धतीत आहे। हे जे पंप आहे आता याचं नेमकं स्ट्रक्चर कसं आहे, यासाठी पैसे किती भरावे लागले आणि याचं कंट्रोलर ACDC आहे का आणि याला पॅनल किती इन्स्टॉल केलेले आहेत हे आपण सर्व माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी याचं तुम्ही पुन्हा एकदा पाण्याचं प्रेशर बघा, अशा पद्धतीत हे पाणी मारत आहे। आता ही कंपनी PM कुसुममध्ये ॲड होती, त्याच्यामुळं आता मागील त्याला सोलार योजनेमध्ये याचा काही पंप आले होते, काही कोटा आला होता। आता जर ही कंपनी जर येणार असेल तर नवीन वित्तीय वर्षात ही कंपनी नक्कीच ॲड होणार आहे। तर ज्यांनी राईट वॉटर या कंपनीचे पंप निवडणार असतील किंवा निवडले असतील तर अशा पद्धतीत यांना स्ट्रक्चर किंवा अशा पद्धतीत तो पंप पाणी मारणार आहे। तुम्ही बघू शकता आता याचं जे काही स्ट्रक्चर कशा पद्धतीत उभं केलेलं आहे कंपनीनं। हे बघा या ठिकाणी जे आहेत ते 9 सोलार प्लेट इन्स्टॉल केलेले आहेत। 535 वॅटची एक प्लेट आहे। 535 वॅट एवढा करंट या ठिकाणी जनरेट करू शकतं, पॉवर जनरेट करू शकतं। हा जो एकूण प्लांट आहे ते 4800 वॅट जवळपास याची करंट जनरेट करण्याची क्षमता आहे। आता शेतकऱ्यांनी याच्यावर काही काट्या टाकलेल्या आहेत, म्हणजे माकड वगैरे वानर उड्या मारू नयेत यामुळे जे आहे ते काट्या टाकून ठेवलेले आहेत। आता बराचसा ग्रामीण भागामध्ये हे वानेराचा याचा त्रास आहे, प्लेट खराब होण्याचं, त्या सगळ्या गोष्टी होत असतात। त्यामुळे जे काय आहे यासाठी ही सुरक्षा यांनी इथं केलेली आहे। तर आता हा जो काय आहे ते बाहेरच्या दिशेनं राजरत्न या कंपनीच्या जे काय आहेत यांनी सोलार प्लेट बसवलेले आहेत। तर याचं स्ट्रक्चर नेमकं आतल्या बाजून कसं असणार आहे ते आपण याचं स्ट्रक्चर पाहूयात की आतल्या बाजूनं कंपनीनं कशा पद्धतीने स्ट्रक्चर दिलेलं आहे। आता बघा याचं जे काय आहे या कंपनीचं जे स्ट्रक्चर आहे तर सर्वच कंपनीच्या स्ट्रक्चरप्रमाणे इथे यांनी स्ट्रक्चर दिलेलं आहे। अशा पद्धतीत ह्या आडव्या जे आहेत ते 4 पर्लिंग यांनी टाकलेले आहेत आणि 3 राफ्टर या ठिकाणी दिलेलं आहेत। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर इतर कंपनीपेक्षा थोडंसं मटेरियलमध्ये फरक आहे। याच्यामध्ये जे काही GI मटेरियल आहे ॲल्युमिनियमचं कधी जंग न लागणारं मटेरियल या ठिकाणी कंपनीने दिलेलं आहे। परंतु कंपनीचं जे मटेरियल आहे तर थोड्या फार प्रमाणात इतर कंपन्यांसोबत कम्पेअर केलं तर थोडंसं लो क्वालिटीचं हलक्या क्वालिटीचं मटेरियल या ठिकाणावर आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरी गोष्ट जी आहे ते आता याचं जे पॅनल बघूयात तर पॅनलवरचा जो डाटा आहे तो अशा पद्धतीने दिलेला आहे। राजरत्न या कंपनीचे जे काय आहे ते सोलर पॅनल या ठिकाणी यांनी दिलेलं आहे। 535 वॅट इतकं पॉवर जनरेट करतं। मोनो पॅनल या ठिकाणी आहे त्या कंपनीचे जे काही आहे ते ॲम्पियर याचं 12 ॲम्पियरपर्यंत याचं करंट आहे। व्होल्टेज पाहिलं तर आपण 42 व्होल्ट एवढा या ठिकाणी व्होल्टेज जनरेट करतं। एकंदरीत हा प्लॅन्ट चालण्यासाठी ही मोटर चालण्यासाठी एवढं जे काही आहे ते 4800 वॅट इतकं जे काही आहे ते करंट या ठिकाणाहून जनरेट होत आहे। हा जो कंट्रोलर आहे हा बघा इथं बघू शकता राईट वॉटर या कंपनीनं दिलेला याचा जो कंट्रोलर आहे या ठिकाणाहून सेटअप करण्यासाठी दिलेला आहे। ऑन ऑफचं बटन या ठिकाणी दिलेलं आहे। साईडला सुद्धा इथे ऑन ऑफचं बटन इथे दिलेलं आहे। आता याचा जो डाटा आहे कंट्रोलरचा हा कंट्रोलर ACDC आहे का नाही हे आपण बघायचं जर झालं तर या साईडनं कंट्रोलरचा डाटा दिलेला आहे। या ठिकाणावर हे जे आहे ते कंट्रोलरचा डाटा या ठिकाणी दिलेला आहे। कंट्रोलरचा जो EMI नंबर असो किंवा मग अदरही काही करंटचा डाटा आहे ते या ठिकाणी दिलेला आहे। कंट्रोलरचा जो मॉडेल नंबर आहे कंपनीचा तो मॉडेल नंबर या ठिकाणी दिलेला आहे। मॅक्झिमम DC व्होल्टेज 800 व्होल्टेजपर्यंत हे व्होल्टेज सहन करू शकता आणि याचं जे व्होल्टेज रेंज आहे 450 ते 800 व्होल्टपर्यंत आहे। आता हा बघायचं झालं तर या ठिकाणी कुठेही AC करंट जनरेट करू शकतो अशा पद्धतीचं यांनी दिलेलं नाही, परंतु एकंदरीत व्होल्टेज रेंज जास्त आहे। त्यामुळं ही जी मोटर आहे त्या मोटरची जी कॅपॅसिटी आहे तर आपण म्हणतो स्प्रिंकलर किंवा मग इतर पाईपलाईनवर पाणी दाबण्याकरता या मोटरची रेंज कॅपॅसिटी जी आहे ते कमी होणार नाही। हे जे कंट्रोलरची जी व्होल्टेज जनरेट करण्याची जी क्षमता आहे ताकद आहे ही जास्त आहे। या ठिकाणी आणखीन बघू शकता 15 ॲम्पियरपर्यंत लोड हे सहन करू शकतो। त्याच्यानंतर 120 हर्ट्जपर्यंत याची फ्रिक्वेन्सी आहे। याच्यानंतर 4800 वॅट एवढं हे पॅनलचा जो काही करंट आहे या ठिकाणी जनरेट करू शकतो। 5 HP मोटर आहे 3.7 किलोवॅटमध्ये
हे अशा पद्धतीत एकंदरीत कंट्रोलरचा सिरियल नंबर, डिव्हाइस नंबर हे सगळं या ठिकाणावर दिलेलं आहे. जर तुम्हाला याच्यावर याचं जे काही हे आहे तक्रार वगैरे करण्यासाठी इथं बघायचं झालं तर नंबर वगैरे दिलेला नाही आहे. आता याच्यामध्ये जे आहे ते मोटर ऑन आहे. मोटर ऑन आहे तर मोटरमध्ये पूर्णपणे इथे डाटा दाखवतो. आता हे बघू शकता इथे मोटर ऑन आहे. मोटरचा पाणी किती मारती, त्याच्यानंतर मोटर सद्यस्थितीत ॲम्पियर किती घेते, किती व्होल्टेज जनरेट करतं, हा सगळा एकंदरीत डाटा या ठिकाणी हे दाखवत आहे. आता तुम्हाला एक बघायला मिळालं असेल की भरपूर कंपन्या या पोलवर जे काही आहे ते कंट्रोलर याचा फिट करतात, परंतु हा कंट्रोलर जो आहे तो यांनी वर फिट केलेला आहे. आणि विशेष म्हणजे या प्लेटच्या एकदम खाली येतं. खाली आल्यामुळं काय होतं की पाण्यापासून सुद्धा याचा बचाव होतो. म्हणजे वरतून ज्यावेळेस पाणी येतं, वसाडा वगैरे येतं, याच्यामधून पाणी या कंट्रोलरला लागत नाही. या ठिकाणी असा व्यवस्थितरित्या यांनी कंट्रोलर हे लावलेलं आहे. आता एक सर्वांना एक महत्त्वाची सूचना आहे. आम्ही फक्त कोण्याही शेतकरी किंवा कोणतीही कंपनी याला डावलण्याचा आणि कोणालाही प्रमोट करण्याचा आमचा उद्देश नाही. फक्त तुमच्या माहितीस्तव आम्ही हे एक व्हिडिओ या ठिकाणी शूट करत आहोत. आणि जे काही शेतकऱ्याला आलेले अनुभव आहेत त्याच्यामध्ये वाळू, रेती, सिमेंट वगैरे या गोष्टीसाठी शेतकऱ्याला ह्या कंपन्या परेशान करतात किंवा मग आणखीन काही दुसऱ्यासाठी पैशाची मागणी करतात. याच गोष्टीचे आपण जे काही रिव्ह्यू आहेत, पंपाबद्दलचे रिव्ह्यू आहेत, ते रिव्ह्यू घेत असतो. आणि अशाच पद्धतीचा जो रिव्ह्यूचा व्हिडिओ आहे तो आपण राईट वॉटर या कंपनीचा आपण आज जे काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा बघू शकता की आता पंप आपला ज्यावेळेस चालू झाला तेव्हापासून चालू आहे. या ठिकाणी पाणी 2.5 इंची डिलेवरी आहे. अत्यंत प्रेशरनं 30 मीटर हेडचा पंप आहे. व्यवस्थितरित्या पाणी हे या ठिकाणी मारत आहे, पाहायला मिळत आहे. एकंदरीत तुम्ही जर राईट वॉटर या कंपनीची निवड करत असाल तर तुम्हाला अशा पद्धतीत स्ट्रक्चर आणि अशा पद्धतीत पंप या ठिकाणावर येणार आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.